कांद्याची लागवड इतकी प्रगती पथकावर आहे का, इतकं काम आहे की जेवाय सुद्धा टाइम नाही. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. आपली 7:30 सकाळ सकाळ चालू झाली. गाडीतलं पेट्रोल संपलं म्हणून पप्पाच्या गाडीतली पेट्रोलची चोरी करावा, कारण आपल्याला लेबर वगैरे आणायचं होतं. मग आत्यांच्या घरी येऊन पोहोचला, आत्यांना वगैरे घेतलं डायरेक्ट वावरात म्हणलं तर पटापटा लावून घ्या. हा अर्धा एकराचा प्लॉट आहे बरं का. आता हे मला वाटतं लवकरच होईल आणि वरल्या प्लॉट मध्ये लगेच दुपारून येत्यानंतर बाया लावायला 100च्या स्पीड लगेच कॉक चालू करून घेतला. म्हणलं रान वल्लून घ्यावं लागेल, कारण खालचा प्लॉट पण झाला होता. आपण रात्री यात नांगरलो होतं बरं, कारण संदीप भाऊ ह्यामध्ये काकडे पाळी घालून घेते ह्यांना नाही उसात सरी काढायची. आज आहे ना 5च लेबर होते बरं का, तरी पण त्यांनी जवळजवळ नाही पट्टी आपली ना इंड केली होती. म्हणलं बरं झालं जरा जीवात जीव आला. बायांना पण कुठं दम निघतोय, लगेच म्हणले वावर मोजून घ्या, मालक पैसे द्या. म्हणलं इथं माझ्याकडं ना इस खायला पैसा नाही, तुम्हाला कुठून पैसे देऊ. आमचं दाजीचं बरण्या आलं ना एरीमध्ये पाणी, तुम्हाला टिपका सुद्धा बघायला भेटणार नाही, इतकं कट्टर आहेत का नाही बरण्याला आमचं दाजी. विषय त्यात माझ्या मित्राचा अचानक फोन आला. म्हणलं संध्याकाळी आपल्याला 7:30 लागले आपल्या मागं. म्हणलं गाडीला काय ब्रेक काय गुततोय. अक्षय भाऊला म्हणलं 2 मिनिटात नीट करून द्या बरं का. अक्षय भाऊ एकदम ना असे म्हणजे नाही का इतके गोड फिटर आहेत का नाही आमच्या गावाचे. विषयच नाही, आपण सगळे काम त्यांच्याकडेच करतो. संध्याकाळी मग आढळगाव आलं तिकडे चिकन मटन आणाय, माझ्या मित्राला खायचं होतं मटन का काहीतरी. म्हणलं चल बाबा. संध्याकाळी आपलं उद्या कांदा लागवड असल्यामुळं ना वावरामध्ये सगळं म्हणलं पाणी वगैरे व्यवस्थित सेट करून घेऊया, नाही तर परत ना उद्या पाणी ना एरीमध्ये गावलं तर कार्यक्रम होईल. वरली एअर पण घेतली आणि बोर पण दिली 2-3 लावून, सकाळी एअर फुल होईल आता.